तर आज काय झालं की कॅप्टन्सी टास्क झाला. त्याच्यामध्ये 2 उमेदवार होते. एक म्हणजे रोशन आणि दुसरा म्हणजे आयुष. हे 2 उमेदवार होते. आपल्याला माहिती होतं की आयुषच्या साईडनीच खूप लोक आहेत म्हणून. त्यांची जी टीम आहे त्या टीममध्येच खूप सारे लोक आहेत आणि त्यालाच वोट जास्त जायलाच होतं. तर बिग बॉसनी त्याच्यामध्ये एक ट्विस्ट आणला की मस्का लावायचा आहे, त्या ब्रेडला मस्का लावायचा की कोणाला वोट द्यायचं आहे म्हणून, कोण कॅप्टन हवा म्हणून. आणि त्यात पण असं की 5-5 जणांना बोलवलं आणि 5 जणांनी जे कोणाला वोट दिला असेल त्यापैकी आयुषला आणि रोशनला असा चान्स दिला की 2 मतांना बाद करायचे तुम्ही, कोणत्याही 2 मतांना. आणि मग जो एक राहील उरलेला त्या मतावर असं ठरेल तो मत आणि बाकीच्या 2 राऊंडमधले 2 अशा 3 मतांपैकी ज्या कंटेस्टंटकडे म्हणजे जो उमेदवार आहे ज्याच्याकडे 2 आहेत ना मत, तो कॅप्टन ठरेल. तर तुम्हाला पण माहिती आहे की जो आपला लास्ट भाऊचा धक्का झाला त्यावेळेला 5 जण होते. त्यांना गॅसच्या मागे उभा केलं आणि सांगितलं की तुम्ही दिसत नाही आहात. आत्ता जसं तुम्ही टी व्हीमध्ये दिसताय तसंच तुम्ही रिअल टी व्हीमध्ये पण दिसताय. आणि त्यात एक आयुष पण होता. तर आयुषनी रितेश दादाला असं सांगितलं होतं की मी तुम्हाला प्रॉमिस करतो, म्हणजे असं सांगतो की नाही होणार माझ्याकडून, मी नेक्स्ट वीकमध्ये नक्कीच दिसेल तुम्हाला आणि मी माझा पूर्ण प्रयत्न करेल. आणि आज तो डायरेक्ट कॅप्टन झालेला आहे घराचा. तर त्याने मेहनत केली, कसंही दिसला पण तो दिसलेला आहे आणि कॅप्टन पण झालेला आहे घराचा. त्याने त्याचं प्रॉमिस केले. बाकी रोशन दादा काही एवढा दिसत नाही आहे अजून, पण तो त्याच्या मतांवरती पण ठाम नाही आहे. तो जेव्हा सागर त्याला विचारत होता की आम्ही तुला कॅप्टन का बनवायचं, तू कॉन्फिडेंटली बोल, हे सगळं चालू होतं ना, तेव्हा पण काही तो बोलतच नव्हता. त्याचं म्हणजे असं तो थोडा स्टार्टिंगला शांतच, त्याला समजलंच नाही की काय बोलायचं म्हणून मग सागरनी त्याचा निर्णय पण बदलला, आयुषनं मत दिला होता. नंतर अजून आज गणेश जयंती त्यांनी सेलिब्रेट केली. त्याच्यामध्ये राकेशला एक आर्टिस्ट म्हणजे मूर्त्या बनवतो ना, तर त्याला गणेश म्हणजे गणपतीची मूर्ती बनवायला सांगितली. त्यांनी आरती वगैरे केली. तन्वीने मोदक बनवले होते. नंतर अजून भरपूर गोष्टी झाल्या. त्यांनी डान्स केला गणपती आलेल्याची वगैरे. त्यांनी ते डान्स केल्यानंतरच तिथं ती मूर्ती आणून बसवली. नंतर आरती झाली आणि हे सगळं झालं आजच्या एपिसोडमध्ये. लास्ट जेव्हा मकर संक्रांत होती ना त्यावेळेला घरात तन्वीची आणि आपली ती दीपाली सय्यद यांची भांडणं झाली होती. त्यावरून रितेश दादा ओरडले होते की सणासुदीच्या दिवशी सुद्धा तुम्ही भांडताय, तुम्ही तुमच्या घरी असंच करता का तसंच करता का झालं होतं. तर आज जो ओंकार आहे ना त्याने डायरेक्ट आधी सांगून ठेवलं की आज कोणी भांडू नका रे बाबा, आज काही भांडू नका. परत त्याला नको असेल त्या गोष्टी रितेश दादाकडून ऐकायच्या नसतील म्हणून. आणि आता तो जो करण सोनवणे त्याने एकदम लहान मुलाची जी ॲक्टिंग केली त्याने पण सुंदर कॉमेडी केलेली आहे. त्यानंतर त्याने तन्वीसोबत एक जो एक केला ना तो शेवटीचा प्रकार की आपण 2 वर्षापासून सोबत आहे वगैरेचं, आणि आयुष त्याच्यावरची जेलस होईल, तो पण एक इन्सिडेन्स खूप छान होता. त्याच्यात पण कॉमेडी खूप चांगली केली त्यांनी, एंटरटेन केलं घराला, ऑडियन्सला मेन म्हणजे, ते सुंदर झालं. पण तन्वी जे हे सगळं करते ना जाऊन त्या प्रभूला चिकटण्यासारखं स्पेसिफिक रितेश दादांनी सांगितलेले. सोनाली जेव्हा बोलत होती लास्ट भाऊच्या धक्क्यावर की त्याच्यासोबत बाहेर गेल्यानंतर मी व्हिडिओ बनवणार आहे वगैरे, त्यावेळेला रितेश दादांनी तिला काय सांगितलं की तुम्ही त्याच्या व्हिडिओ नाहीत बघितलेले आहेत अजून, तो कशा व्हिडिओ टाकतो म्हणून. डबल मिनिंग व्हिडिओज असतात ना प्रभूच्या. तरी पण हे सगळं माहिती असून पण तन्वी त्याच्याजवळ जाऊन एका बेडवर सोबत झोपते काय, त्याच्या हातात हात काय घेऊन बसतीये, हे तर सगळं चुकीचंच आहे. त्याच्यावरती जी दुसरी विशालची टोळी आहे ना ते त्याच्यावरतीच डिस्कस करत होते. राधा नंतर सांगत होती की त्याच्याकडे टी शर्ट नाईट पॅन्ट आहेत पण तो गरीब दाखवण्याचा प्रयत्न करतोय ऑडियन्सला. नंतर त्याच्यावर तो मटण खात्यासारखा, हे पण डिस्कशन झालं. रोज त्यांच्या घरी मटण असतं वगैरे. आपल्याला त्याबद्दल नाही बोलायचं आहे, पण हे जे चालू आहे प्रभूचं तन्वीचं ते मला तरी काही आवडलं नाही आहे. ते विचित्र काहीतरी वेगळं वाटायला लागले सगळं. ती तन्वी थोडं मुद्दामून करते असं पण वाटते कुठेतरी. आणि आज जे ब्रॉन्झ रेशन कार्डवाले जे लोक होते त्यांना सांगितलं की तुम्ही आता तुमची जी शिक्षा नाही ते जे यूज करू शकत नव्हते ना गोष्टी त्या आता ते यूज करू शकतात. म्हणजे आता त्यांच्यावर काही तशी बंदी नाही आहे की तुम्ही हे नाही वापरायचं, हे नाही, असं नाही, बसायचं नाही, बेडवर झोपायचं नाही, हे सगळं जे चालू होतं ना ते आता त्यांच्यावरून नाही आहे तशा गोष्टींची पाबंदी. आता ते मनासारखं जसं गोल्डन रेशन कार्डवाले राहतात तसंच ते पण राहू शकतात. पण मजेदार गोष्ट अशी होती की तरीही ते जेव्हा जेवायला बसतात तेव्हा गार्डन एरियामध्ये सगळेजण खाली बसून मस्त जेवतायत, एकत्र जेवतायत. तो सीन पण खूप छान होता. तो वाला मोमेंट, सगळेजण बसून एकत्र जेवतायत. गणेश जयंती होती त्यामुळे ते पण खूप सुंदर वाटलं एकदम. आणि असंच होता सगळा आजचा एपिसोड. माझ्याकडून काही राहिलं असेल तर सॉरी. तुम्हाला काही एखाद्या गोष्टीवर बोलायचं असेल तर ते नक्की कमेंट करून सांगा तुम्ही. तोपर्यंत बाय बाय, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.